काय झालं, एकदा एका बापाच्या 3 पोरी लग्नाला आलेल्या होत्या, तिन्हींची सोबतच करायचे होते, कोणतीच होत नव्हतं. बापाला वाटलं आता सगळ्याच पोरी पाहुण्याला दाखवू, जी पटली ती पटली, जी पसंत पडेल तिचा वार उडून देऊ, म्हणजे तिचं लग्न करू. पण पोरी तुतान्या होत्या, पोरी बोबड्या होत्या, पोरींचं लग्न जमतच नव्हतं. पाहुणे आले आणि पोरीला परिचय विचारला आणि पोरी बोलले की लग्न मोडायचे. आता एक चांगल्या घरचे पाहुणे येणार होते, बापाने आधीच बजावून ठेवलं होतं पोरींना. पाहुणे आले ना, आता का बोलले तसं मुस्काडात झापडीत मुस्काड फोडीन म्हणे. आता का बोलले, आता बोलू नसते तुम्ही, अजिबात बोलायचं नाही, गपचूप बसायचं. काय बोलायचं तर मी बोलतो. पाहुणे आले बघण्यासाठी, सुंदर स्वयंपाक होता, पाहुणे बघण्यासाठी आले. आल्याच्या नंतर पोरी दाखवल्या, इतक्या रूपवान पोरी होत्या, पाहुणे खुश झाले. पण त्यातला एक जरा चॅप्टर पाहुणा होता, आणि असा चॅप्टर नेत जा, सारेच बोळे चालत नाही, एकतरी चॅप्टर लागतोच. असा आगाव पाहुणा एकतरी लागतो पहा तुम्ही. तो त्याला पाहुण्याला शंका आली, तो पाहुणा परिचय विचारू लागला, म्हणे पोरी सुंदर आहेत पण मुक्या बोबड्या, काही कळलं पाहिजे ना, आहे का. त्या पाहुण्यानं नाव विचारलं, म्हणे पोरींचं नाव, बाळांनो नाव काय तुमचं. तर बापानेच नाव सांगितलं, पूर्ण शिक्षण बापानेच सांगितलं, आवडी निवडी बापानेच सांगितलं, मामे कुळ सगळं बापानेच सांगितलं. तो म्हणे अहो पाहुणे त्यांना बोलू द्या ना पोरीला, सगळं तुम्हीच बोलतायत. पोरीचा बाप म्हणे कसं आहे ना, आमच्या पोरी खूप लाजाळू आहेत, त्या पाहुण्यात बोलत नाही. बाकीचे तर असे खुश झाले, म्हणे अशा काळामध्ये अशा पोरी, अशा काळामध्ये अशा पोरी, आपलं भाग्य अशा पोरी भेटायला, लाजाळू पोरी, न बोलणाऱ्या पोरी. म्हणजे कोणच्या काळात. तुम्ही मागच्या जन्मात दक्षिण आफ्रिकेच्या खंडात जन्माला आलत्या का. तुम्हाला करंट कसं लागत नाही. पाहुणे म्हणे अशा काळामध्ये अशा पोरी भेटणं वा वा काय नशीब आहे, बाकी काहीच पाहायचं नाही म्हणे. पोरी वराचा बाप म्हणे आम्हाला काहीच पाहायचं नाही, पसंत आहे आम्हाला. पण सुपारी फोडायचा कार्यक्रम करायचा होता, पण त्याच्यात जो आगाऊ पाहुणा होता ना चॅप्टर, त्याला शंका आली. तो म्हणे सुपारी फोडायचं राहू द्या, आधी आपण जेवण करून घेऊयात. तो म्हणे आधी आलं तो भुका लागल्या, दुरून आलो, जेवण केली पाहिजेत. जेवायची पंगत बसली, पंगत बसल्याच्या नंतर ताट वाढलं. स्वयंपाक इतका सुंदर होता, पुरी इतक्या सुगरणी होत्या, आहा हा काय सांगू तुम्हाला. असं मोठं ताट होतं. एका बाजूला सगळ्या चटण्या होत्या, शेंगदाण्याची होती, खोबऱ्याची होती, तिळाची होती, कारळची होती. एका बाजूला सगळ्या भाज्या होत्या, बटाट्याची होती, टमाट्याची होती, वांग्याची होती, पनीरची होती, सगळ्या भाज्या होत्या. एका बाजूला असे सगळे भजे वाढण्यात आलेले होते. त्याच्यामध्ये कांद्याचे होते, बिना कांद्याचे होते, ते घोसाळ्याचे भजे होते, कोबीचे भजे होते, आलूचे भजे होते, कोण म्हणे गांजेचे, पालखाची राहिले ना, पालखाची भजी होते, पोळी होती, पुरी होती, भाकरी होते, असं एक एक सगळे पदार्थ. आणि मध्यभागी अशी मोठी वाटी वाढण्यात आली, पण ती वाटी रिकामी होती. एक बकेट घेऊन असा तिकडून माणूस आला पंक्तीला. त्या बकेटीवरची वाफ अशी निघत होती, वाफेवरूनच कळालं होतं त्या बकेटीमध्ये काय असेल. आता तो माणूस आला आणि त्याने त्या वाटीमध्ये अशी कढी वाढली. कढी इतकी टेस्टी होती, कढी इतकी रुचकर होती, कढी इतकी छान होती, कढी इतकी खरपूस होती, कढी इतकी चवदार होती, काय सांगू तुम्हाला. ती दह्याची कढी होती, असं तेल चोपडी कढी होती. थोडंसं कसं त्याच्यामध्ये लोणी टाकलं होतं, आरबड दोबड शेंगदाणे टाकलेले होते, त्याच्यामध्ये जिरे टाकलेले होते, लसूण असा ठेचून टाकलेला होता, लसूण शेंगदाणे आबडदोबड कुटलेले होते, असं खोबरं असं किसून घातलेलं होतं, थोडा कांदा पण टाकलेला होता, ज्याला जशी आवडते तशी कढी. त्याच्यामध्ये असं थोडंसं लोणी घातलेलं होतं. अशी तेल चोपडी कढी होती. कोथिंबीर अशी मिक्सरमधून बारीक करून टाकली होती. कढीपत्ता तासा वर तरंगला होता, त्याचं मरण आता निश्चित होतं. इतकी चांगली कढी होती ती, इतकी चांगली कढी होती, इतकी छान, इतकी काय सांगू. आता आलं ना तुमच्या तोंडाला पाणी आलं का. काकू परवा खाऊ घाला बरं का आम्हाला. तुम्ही कढी काय खाता, तुमच्या कढी कशी होती मला माहिती नाही. आमच्या परतूरला या कधीतरी ना, आमच्या घरची कढी अशी कढी असते या कधीतरी. तुम्ही या आधी, म्हणजे मला नाही एवढं काही बनवता येत. आमच्या घरच्या जाऊबाई सासूबाई एकदम छान, म्हणजे थोडं थोडं येतं मला पण. पण आमच्या गावची दैठण्याची कढी इतकी प्रसिद्ध आहे.
की तशी कढी मीच कुठं खाल्ली नाही. मी काय भूषण म्हणून सांगत नाही. इतक्या कड्या खाल्ल्या आम्ही. नागपूरला खाल्ल्या, विदर्भात खाल्ल्या, पश्चिम महाराष्ट्रात खाल्ल्या, मराठवाड्यात खाल्ल्या, पण आमच्या गावची सारखी कढी मी कुठंच खाल्ली नाही. इतकी सुंदर. कधी योग आला तर आपल्या घरी या तुम्ही, पण तुमच्याकडची आधी खाऊन जाऊ बरं का जाता जाता. मी परवा त्यांना खिचडी मागितली होती, त्यांनी सकाळीच आणून दिली. काल आमच्या इनानी ताईंच्या घरी जेवण होतं. दाल बाटी चुरमा, घनो चोखो माल होता काल. गट्टी की सब्जी, कशाची रोटी होती ती, मसाला रोटी, पुरी, छान होतं. तुपो शिरो नव्हतो पण काल. कॉम्बिनेशन जमत नाही का? हल्ली ताई कॉन्ट्रास्टचीच फॅशन आली आता. मिसमॅच. प्रभू रामचंद्र भगवान की. ती कढी इतकी भारी होती, कढी इतकी चांगली होती. महाराज म्हणते नुसते कथेतच सांगती, घरी करायचा पत्ता नाही कायचा. काय करा आता, योगच येत नाही ना. दमून घरी जातो, जाणं ना आंघोळ्या करणं आणि आयतं जेवण निघणं. आणि काही करू लागले की निश्चित पचका होतो माझ्याकडून. ते मोबाईल चालू राहतो, तास दीड तास त्याच्यात वाया जातो. रुपाली तुला कीर्तन जमत, अभ्यास करी जा, याच्या भानगडीत पडीत जाऊ नकोस. मी आपलं बाहेर मागून खाऊन, बाहेरून ऑर्डर करी जाईन आणि खा जाईन, याच्या भानगडीत पडत जाऊ नकोस. आणि वेळ वाया तू जाई जातो आणि माझाही जातो. प्रभू रामचंद्र भगवान की. अशी कढी वाढण्यात आली. ज्याने सुपारी फोडायची थांबवली होती त्याने खडी त्या पुंडलिक वर्दी झालं आणि कडीचा असा फुरका मारला. त्याने स्तुती करायला सुरुवात केली. वा, याला म्हणतात कढी. अशी असते कढी. कढी असावी तर अशी. कोणी केली असेल ही कढी? कोण असेल हे कढी करणार? कोण असेल हे कढी करणार? कोणी असे केली असेल ही कढी? इंद्राला दुर्लभ असणारी कढी, आयुष्यात खाल्ली नाही अशी कढी, याला म्हणतात कढी. अशी असते कढी. कोण असेल हे कढी बनवणार? जसं जसं तो माणूस स्तुती करत होता ना, ज्या पोरीनं कढी केली होती ना, तिची जीभ वळवळ करू लागली, मी कढी केली सांगण्यासाठी. तसा तसा माणूस तो म्हणायचा, कोणी केली असेल हे कढी? कोण असेल हे कढी करणार? तशी ती पोरगी म्हणली, बोबडी, पाहुणे बुवा, ओ पाहुणे बुवा, तली म्या तेली, तली तली तली, तली म्या तेली, तली म्या तेली, तली म्या तेली, तली म्या तेली. दुसरी म्हणली, पाहुणे बुवा, ओ पाहुणे बुवा, तली तिना तिली, पण तिला म्यात तिला, थिला थिला थिला. पाहुणे ताटावरचे गडबडीनं उठले, हात धुवायला सरकारी टाकीवर. चांगले पोरींचे लग्न जमले असते, मोडले कशानं? घोटाळा कशानं झाला? स्तुती केल्यानं. स्तुतीमुळे जसे पोरींचे लग्न मोडले. राजेची स्तुती प्रजा करते अयोध्या, आणि स्तुती केल्याच्या नंतर राजाला आरशात पाहायची इच्छा होते. एखाद्या बाईला म्हणलो, बाई काय सुंदर दिसते. ती घरी गेली पहिला आरसा